5 ओव्हरला 5 गोलंदाज तुम्हाला वापरायचे आहेत. कंपल्सरी टार्गेट चेस हा नियम आहे. एसएन ट्रॉफी 2022 पहिला सामना ओमसाई कोपरीने टॉस जिंकलाय. गोलंदाजी करण्याचा निर्णय इथे घेण्यात आलाय. एलबीडब्ल्यू ची अपील कृपया करू नका. एलबीडब्ल्यू बाद इथे घोषित केला जाणार नाही. तर ज्या गाड्या समोर पार्क करण्यात आलेल्या आहेत त्याला जर डायरेक्ट बॉल लागला फुलटॉस तर चौकार इथे घोषित केला जाईल. परंतु त्या गाडीच्या छतावर टपावर जर बॉल लागला तर 6 धावा घोषित केल्या जातील. आणि मध्ये जी होंडा अकॉर्ड गाडी लागलेली आहे तिला जर बॉल लागला तर तुम्हाला धावून रन काढायचे आहेत. त्याचबरोबर सर्व खेळाडूंना विनंती आहे कृपया सेफ्टी गार्ड घालूनच क्रिकेट खेळा. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल आणि फेस करेल स्ट्रायकिंग एंडला बॅटर गौरव. पहिलं षटक टाकण्याची जबाबदारी स्वप्नीलच्या खांद्यावर. पहिला बॉल एसएन ट्रॉफीतला. पहिल्याच बॉलवर एक मोठा फटका आणि एसएन ट्रॉफी मधला पहिल्याच बॉलवर येतोय षटकार. पहिल्या बॉलवर षटकार. त्याच्यानंतरचा दुसरा बॉल मिड विकेटला पाठवलाय. 1 रन इथे पूर्ण होईल. 1च रन मिळेल गौरवला. टीमची धावसंख्या 7. सात रन पहिले षटक सुरू असताना. 5 षटकांची मॅच आहे. 5 गोलंदाज तुम्हाला वापरायचे आहेत. 5 बॉलर. एक रन इथे मिळेल. तीन बॉलच्या समाप्तीनंतर 8 रन. यावेळेला पुल केलाय समोर आणि हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. चौदा रन. आणखीन एक चांगला फटका आणि याही बॉलवर 6 धावा मिळतील. 20. पहिलं षटक सध्या प्रगतीपथावर. 1 बॉलचा खेळ शिल्लक. टीमची धावसंख्या 20. टीम स्मायरा 11 कोपर खेळणे. चांगली फलंदाजी फलंदाज सर्वेश कडून.
वाईट बॉलचा इशारा येते पंचांच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 22. वाईट बॉल. रन. लास्ट बॉल या ओव्हरचा. शेवटच्या बॉलवर फलंदाज बाद आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 21 ला एक टीम स्मायरा कोपरखेरणे. साहिल आलाय सेकंड ओव्हर मध्ये. फुटपाथ वरून जा शाळेमध्ये जाणारे जे पालक आणि जे मुलं आहेत, जो फुटपाथ आहे त्याच्यावरून आपण शाळेमध्ये जा. साहिल आलाय सेकंड ओव्हर मध्ये. गौरव स्ट्रायकिंग एंडला. टीमची धावसंख्या 21. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नवीन बॅटर जीवन नॉन स्ट्रायकिंग एंडला. चांगला फटका गौरवच्या बॅटमधून. एक रन इथे मिळेल मिड विकेटला. एकाच धावावर समाधान मानावं लागेल या सिंगल बरोबर. टीमची धावसंख्या 22. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना SN ट्रॉफी 2022 तुम्ही पाहताय. एक वेगवान बॉल, वाईट बॉल आणि त्यावर एक रन मिळेल एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये. वाईट बॉल +1. दोन धावा टीमच्या टोटलमध्ये. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 24. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल इथे पुल करण्याचा प्रयत्न. एक रन. कोशंकी क्षेत्रात 25 धावा फलकावर आहेत टीम कोपरखेरणेच्या कोपरीच्या विरुद्ध खेळत असताना. सेकंड मॅच टीम गावदेवी तळवली आणि निकेश मूर्ती शहाबाज. वाईट बॉलचा इशारा येते पंचांकडून. 26 रन. पण इथे दुसरा फलंदाज बाद. 26 ला 2. टीम स्मायरा कोपरखेरणे जीवन इथे आउट होतोय 1 रन करून. तीन बॉलचा खेळ आतापर्यंत संपला. 3 बॉलच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 26. नवीन फलंदाज चेतन.
नवीन फलंदाज शेखर आता मैदानामध्ये आलाय. 26-2 स्मायरा कोपरखेरणे. आणि ते 2 रन मिळतील शेखरला. डबल बरोबर टीमची धावसंख्या 28. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. रन झाले स्कोर बोर्डवर 29. 2 बॉलचा खेळ शिल्लक या ओव्हरचा. 29. टॉप एज एक रन इथे मिळेल. रन शेवटचा बॉल. या ओव्हर मध्ये 9 रन खर्च केले गोलंदाज साहिलने. चांगलं षटक साहिलचं. पहिल्या ओव्हर मध्ये 21 रन. व्हाईट बॉल +1. एक्स्ट्रा 2 रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील. टीमची धावसंख्या 32. शेवटचा बॉल शिल्लक. देखील बॉल खराब आहे. पंचांचा इशारा. व्हाईट बॉल +1. 2 धावा मिळतील. 34 धावा फलकावर आहेत. शेवटचा बॉल शिल्लक. 34. शेवटच्या बॉलवर फलंदाज शेखर होईल बाद. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा आहे 17च्या सरासरीने. टीम स्मायरा कोपरखेरणे 34. चौतीस 34. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर तिसरं षटक. तिसऱ्या षटकातला पहिला बॉल अजयचा एक चांगला बॉल आणि जातो सर विकेट किपरच्या हातात. पहिला डॉट बॉल इथे आलाय. तिसऱ्या षटकाची सुरुवात चांगली झाली अजय कडून. 34 स्मायरा कोपरखेरणे. दुसरा बॉल खराब टाकलाय. अंपायर सिग्नल. व्हाईट बॉल +1. 2 धावा ऍड होतील टीमच्या टोटल मध्ये. रन झाले 36. रन 36.
36. चांगला टर्न केला बॉल स्कोअर लेगला 1 रन मिळेल गौरवला. दुसऱ्या रनचा प्रयत्न इथे चालवलाय. दुसरी धाव देखील यशस्वीरित्या पूर्ण. 38 धावा फलकावर आहेत. तिसरं षटक सुरू असताना पहिल्या ओव्हरमध्ये 21, सेकंड ओव्हरमध्ये 13. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 4. अजय तिसरं षटक. एक रन मिळेल. या सिंगल बरोबर 39 रन होतात. तिसरा षटकाचा खेळ सुरू असताना सुरुवात चांगली केली होती टीम स्मायरा कोपरखेनेने. पहिल्याच बॉलवर षटकार मारला होता गौरवने. पहिल्या ओव्हरमध्ये 21 आले, परंतु त्याच्यानंतर अजयचं आतापर्यंत चांगलं षटक. चांगला फटका, परंतु एकच रन इथे मिळेल. हा फंपूल शॉर्ट आर्म जॅक ज्याला म्हटलं जातं. 1 रन खात्यामध्ये जाईल गौरवच्या. या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 40. नवीन फलंदाज गौरवच्या बरोबरीने अनिकेत सध्या मैदानात. तिसरं षटक सुरू असताना 5 गोलंदाज वापरायचे 5 षटकाच्या सामन्यामध्ये. बॉल हवेत आहे. पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक नाही. 1 रन कंप्लीट होईल. दुसऱ्या रनचा प्रयत्न अनिकेतचा. 2 धावा मिळतील अनिकेतला. डबल बरोबर टीमची धावसंख्या आहे 42. 42. एकच धाव या सिंगल बरोबर 43 रन. 43. ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन झाले स्कोर बोर्डवर 43. 43. चौथं षटक आणि चौथ्या षटकामध्ये अनिल आलाय गोलंदाजीसाठी. पहिल्या बॉलवर फक्त 1 रन मिळेल गौरवला. या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 44. 44. अनिकेतने आतापर्यंत 3 रन केलेत. गौरवने चांगली फलंदाजी केली आहे या मॅच मध्ये. अनिल चौथ्या ओव्हरमध्ये टीमची धावसंख्या 44 आणि इथे आणखीन एक फलंदाज बाद.
नवीन फलंदाज सुनील मैदानामध्ये. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 44. अनिल हे चौथं षटक या सामन्यातलं. चांगली गोलंदाजी. आणखीन एक फलंदाजाला बाद केले. सलग 2 बॉलवर 2 फलंदाज बाद आणि आता असेल अनिल हॅट्रिक वर. खराब फलंदाजी स्मायरा कोपरखेने. या टीमची सुरुवात चांगली झाली होती. पहिल्या ओव्हरला 21 आले होते, परंतु त्याच्यानंतर आतापर्यंत फक्त 44 धावा झाल्यात आणि हे चौथं षटक सुरू आहे. अनिलने 3 बॉल टाकले. 3 बॉलमध्ये 2 फलंदाजांना बाद केले आणि तो असेल आता हॅट्रिक वर. नवीन फलंदाज हितेश आणि अनिल असेल हॅट्रिक वर. पहिली हॅट्रिक एसएन ट्रॉफीतली तो इथे पूर्ण करेल का? स्ट्रायकिंग एंडला हितेश. टीमची धावसंख्या 44. बॅटची कडा घेतली. 1 रन मिळेल. 45 फलकावर. या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात गोलंदाज अनिलने. चौथं षटक सध्या प्रगतीपथावर. 2 बॉलचा खेळ शिल्लक. आणखीन एक चांगला बॉल, परंतु पंचांचा इशारा. 1 रन गोशांकी क्षेत्रात मिळेल. या सिंगल बरोबर धावा होत आहे 46. शेवटचा बॉल या चौथ्या ओव्हरचा. चांगला यॉर्कर आणि इथे षटक होईल समाप्त. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन झाले स्कोर बोर्डवर 46. शेवटच्या ओव्हरमध्ये सागर गोलंदाजीसाठी. लास्ट ओव्हर. पहिल्या सत्रातला शेवटचं षटक. स्ट्रायकिंग एंडला आहे गौरव. रन झाले स्कोर बोर्डवर 46. पहिला बॉल पिचिंग झाल्यानंतर थोडंसं खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी सरळ जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी केली. तिसऱ्या ओव्हर नंतर अजय, अनिल आणि त्याच्यानंतर आता सागर. अनिलने अप्रतिम गोलंदाजी दाखवली. त्या ओव्हरमध्ये रन खर्च केले फक्त 3. हा देखील बॉल चांगला आहे. शरीरावर जाऊन आदळतोय त्यामुळे रन मिळणार नाही. आणखीन एक डॉट बॉल. डिलिबेट. हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. 1 रन इथे कंप्लीट होईल. दुसऱ्या रनचा प्रयत्न इथे चालवलाय. 2 धावा ऍड होतील टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 48. 48 बॉल शिल्लक आहेत पहिल्या सत्रातल्या. आता फक्त 3. एक रन शॉर्ट आहे त्याच्यामुळे 1च धाव मिळेल टीमच्या टोटल मध्ये. 47 रन फलकावर आहेत. 47. आणखीन एक चांगला बॉल. आणखीन एक डॉट बॉल. खराब कामगिरी स्मायरा कोपरखेने या टीमची. आता शेवटच्या 2 बॉलचा खेळ शिल्लक.
स्वप्नील नाईक यांचं इथे आगमन झालंय. एशियन ट्रॉफी ची शिल्पकार 2022 ची स्पर्धा पावसाळी क्रिकेटमधली पहिला दिवस या स्पर्धेचा. यावेळेला लोअर फुल टॉस होता. ऑन साईडला टर्न केला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. एक रन कंप्लीट. दुसऱ्या रनचा प्रयत्न. इथे 2 धावा मिळतील. डबल बरोबर अर्धशतकाच्या दिशेने वाटचाल करतोय संघ. रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर 49. शेवटचा बॉल शिल्लक या पहिल्या डावातला. 5 गोलंदाज तुम्हाला वापरायचे आहेत 5 ओव्हरसाठी. लास्ट बॉल या ओव्हरमध्ये आणि समोर फलंदाज आहे हितेश, माफ करा गौरव. हा बॉल पंचांनी घोषित केला वाईड. अवांतरच्या स्वरूपामध्ये रन झालेत 50. मायरा कोपर खेळणीची धावसंख्या 10च्या सरासरीने आतापर्यंत खेळ केलाय. सुरुवात चांगली झाली होती. 2 ओव्हरमध्ये 34 होत्या, परंतु त्याच्यानंतर जर पाहिलं तर आतापर्यंत 3 षटकामध्ये धावसंख्येला लगाम लगवलाय. शेवटचा बॉल देखील निर्धाव येतो. अशा पद्धतीने पहिलं सत्र संपलं. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर स्मायरा कोपरखेरणे ची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवर 50. 51 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे टीम ओमसाई कोपरीला. 51 टू विन. कंपल्सरी टार्गेट चेस. चला फिल्डिंग लावा.
तर अनुज पहिल्या षटक इथे टाकेल. टीमची सुरुवात त्याच्याकडून करण्यात आली आहे. गोलंदाजीमध्ये सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. सचिन आणि साहिल. पहिल्याच बॉलवर चांगला पुल मिड विकेटला. प्रयत्न चांगला झालाय परंतु बॉल सीमारेषा पलीकडे चौकार. साहिलच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवर चौकार. नेक्स्ट मॅच शहाबाज आणि तळवली दोन्ही टीमच्या कॅप्टननी टॉस साठी यायचंय. दुसरा बॉल इथे निर्धाव टाकलाय. टीमची धावसंख्या 4. लक्ष आहे या मॅच मध्ये 51. साहिलच्या बॅटमधून पहिल्या बॉलवर चौकार आला. सचिन नॉन स्ट्रायकिंग एंडला. पहिले षटक अनुज हाताळतोय स्मायरा कुपरकेनेकडून. मॅचची आतमधली कडा 1 रन कंप्लीट होईल. दुसऱ्या रनचा प्रयत्न होणार नाही. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 5. यानंतर होणारा सामना तळवली आणि शहाबाज दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस साठी यायचंय. अन्यथा मॅच 4 ओव्हरची खेळवली जाईल. रन झाले 4. 5 रन आणि इथे आणखीन एक रन ऍड होईल. टीमची धावसंख्या 6. लक्ष या मॅच मध्ये आहे 51 रनचं. सचिनचं इथे खातं उघडलं जात आहे. पहिले षटक अनुजचं. आणखीन एक डॉट बॉल. शेवटचा बॉल शिल्लक. टीमची धावसंख्या 6. शेवटचा बॉल पहिल्या ओव्हरचा आणि अंपायरचा सिग्नल येतो. हा वाईट बॉल असेल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. रन झाले 7. 51 रन करायचे आहेत. टीम ओमसाई कोपरीला सामना जिंकण्यासाठी. गावदेवी तळवली टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचे. 1 रन मिळेल. ओव्हरची होते समाप्ती. पहिले षटक संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर कोपरी टीमची धावसंख्या आहे 8.
शेखर आलाय सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवर धावसंख्या 8. स्ट्रायकिंग एंडला साहिल, नो स्ट्रायकिंग एंडला सचिन. पहिला बॉल शेखरचा. रोड फुल टॉस, एक रन इथे मिळेल. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 9. लक्ष आहे 51 रनचं कंपल्सरी टार्गेट चेस हा नियम आहे, लक्षात घ्या. 5 गोलंदाज तुम्हाला वापरायचे आहेत प्रत्येक सामन्यामध्ये. फुलटॉस यावेळेला फटका चांगला आहे आणि पाहूया पंचांचा इशारा येतोय षटकार. पॉइंटला षटकार साहिलच्या बॅटमधून. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 15. अजूनही 36 रनची आवश्यकता. 22 बॉलचा खेळ शिल्लक. 22 बॉल 36 रन. चांगली बॅटिंग सध्या साहिलची. एक रन मिळेल. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आहे 16. ओव्हर नंबर 2 मध्ये शेखर. स्ट्रायकिंग एंडला आता सचिन. चांगला बॉल, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण, रन मिळणार नाही. डॉट बॉल येईल. गोलंदाजी चांगली आहे स्मायरा कोपरकरेकडे. 5 ओव्हरमध्ये 51 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलाय कोपरीचा संघ. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 8 रन. 4 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 16. 35 रनची आवश्यकता. 20 बॉलचा खेळ शिल्लक. बॉल आणि 35 रन समीकरण या मॅच मध्ये. यावेळेला फटका हवेत आहे. टायमिंग चांगला आहे आणि बॉल सीमारेषा पलीकडे जातोय. षटकार. 22 रन शेवटचा बॉल शिल्लक. या दुसऱ्या ओव्हरचा पहिल्या ओव्हरमध्ये रन खर्च केले अनुजने 8. या ओव्हरमध्ये रन आले 14. शेवटचा बॉल शिल्लक. रन झाले स्कोर बोर्डवर 22. ही लाईन चांगली होती. शेवटच्या बॉलवर 1 रन मिळेल अशा पद्धतीने ओव्हरची होते समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन झाले 23-23. बॉल मध्ये 28 रनची आवश्यकता. शहाबाज आणि त्याचबरोबर तळवली टीमच्या कॅप्टननी टॉस साठी यायचंय. नेक्स्ट मॅच
अन्यथा मॅच 4 ओव्हरची खेळवली जाईल. मॅच संपायच्या अगोदर टॉससाठी उपस्थित राहायचे दोन्ही टीमचे कॅप्टन शहाबाज आणि तळवली. पहिल्याच बॉलवर विकेट इथे मिळवतोय गौरव आणि पुन्हा एकदा या मॅच मध्ये ट्विस्ट येतोय. पहिली विकेट इथे गमावली. आउट होतोय बॅटर सचिन. नवीन बॅटर समीर. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डर आहे आतापर्यंत 23-28 रनची आवश्यकता. 17 बॉलचा खेळ शिल्लक. 17-28 हे समीकरण या मॅच मध्ये. ओमसाई कोपरी विरुद्ध स्मायरा 11 कोपरखेरणे या दोन टीमच्या दरम्यान ही लढत. 17 बॉल आणि 28 रन. 51 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे कोपरी टीमला या मॅच मध्ये. आणखीन एक डॉट बॉल. दबाव आता बनतोय कोपरी या टीमवर. चांगली गोलंदाजी होत असताना या मॅच मध्ये सलग 2 डॉट बॉल टाकलेत आतापर्यंत गौरवने. पहिल्या बॉलवर विकेट मिळवली. तिसरा बॉल देखील स्टंपला लागतोय. आणखीन एक डॉट बॉल आणि आता कठीण परिस्थिती सध्या ओमसाई कोपरीची. सलग 3 डॉट बॉल म्हणजे आता 15 बॉल आणि रन करायचे 28. शाबाज टीमचे कॅप्टन आपण आला असेल तर टॉस साठी या. नाही तर मॅच 4 ओव्हरची केली जाईल. मॅच संपायच्या अगोदर टॉस होणं गरजेचं आहे. तळवली टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचे. तळवली शाबाज टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. गावदेवी तळवली. एक रन मिळेल. तळवली टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. शहाबाज टीमचे कॅप्टन निकेश मूर्ती शहाबाज टॉस साठी लवकरात लवकर इथे उपस्थित राहायचे. नवीन फलंदाज अजय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डर 24. 27 रनची आवश्यकता. बॉल शिल्लक आहेत 14 बॉल 27 रन. आणखीन एक डॉट बॉल या ओव्हर मध्ये गौरव कडून. या ओव्हर मध्ये आतापर्यंत फक्त 1 रन खर्च केली आहे गौरवने. शेवटचा बॉल शिल्लक. 2 विकेट प्राप्त केलेत. 51 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा होता ओमसाई कोपरीला. शेवटच्या बॉलवर चांगला फटका इथे पाहायला मिळतो. बॅकफुटला जात असताना बॅकफुट पंच. कव्हर पॉइंट मधून डीप मध्ये क्षेत्ररक्षक जाईल तोपर्यंत 2 रन मिळत आहेत. डबल बरोबर षटकाची होते समाप्ती. अशा पद्धतीने षटक क्रमांक 3 संपले. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचले 27. रन करायचे होते 51 म्हणजे 12 बॉल मध्ये रन करायचे 24. 12 बॉल 24 धावा.
12-24. सव्वीस रन झालेत. 25 धावांची आवश्यकता असेल 12 बॉल मध्ये. बारा बॉल मध्ये रन करायचे आहेत आता सामना जिंकण्यासाठी. 25 रन झाले. 26. 5 बॉलर सर्कलचे नियम कुठलेच नाहीयेत या ग्राउंडवर. फक्त ऑन साइडला 6 क्षेत्ररक्षक तुम्ही लावू शकत नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये. ही गोष्ट फक्त लक्षात घ्या. 12 बॉल मध्ये 25 रनची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला अजय खेळण्यासाठी तयार. पहिलाच बॉल शॉर्ट होता. सरळ जातो विकेट किपरच्या हातामध्ये. पहिला डॉट बॉल. 11 बॉल आणि आता 25 रनची आवश्यकता. गोलंदाज आहे जीवन. एक चांगला गोलंदाज टीम कोपर खेळण्याचा. 51 रन करायच्या होत्या कोपर या टीमला. दुसरा बॉल देखील सरळ जातो विकेट किपर कडे. आणखीन एक डॉट बॉल. आता 10 बॉल मध्ये रन करायचे आहेत 25 टीम कोपरीला. टॉस साठी यायचंय टीम निकेश मूर्ती शहाबाज. कॅप्टन इथे उपस्थित आहेत गावदेवी तळवलीचे. शॉर्ट बॉल यावेळेला फटका चांगला आहे. कॅप मध्ये जातोय. क्षेत्ररक्षक जाईल तोपर्यंत बॉल सीमारेषा पलीकडे. चौकार. रन होत आहेत 30 आणि आता धावा करायचे आहेत 21. 9 बॉल आणि 21 रन. पहिला सामना एशियन ट्रॉफी 2022 मधला. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला. लीलाधरजी नाईक आणि त्याचबरोबर हनुमंत दळवी इथे उपस्थित होते. पहिल्या सामन्यामध्ये 51 रन चं लक्ष्य होतं. यावेळेला बॉल हवेत आहे. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक डीप मध्ये आणि त्याच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा पलीकडे. षटकार. निकेश मूर्ती शहाबाज शेवटचा कॉल आहे तुमच्या कॅप्टनला. अन्यथा 4 ओव्हरची मॅच केली जाईल. रन झाले स्कोर बोर्डवर 36 आणि आता 15 रनची आवश्यकता. गावदेवी तळवली आणि निकेश मूर्ती शहाबाज. नेक्स्ट मॅच 5 ओव्हरचा सामना खेळवला जाईल. लवकरात लवकर कॅप्टन टॉस साठी यायचंय. फरहान यानी आणली मॅच. एक जगा एक बाउंड्री मारली. चांगली फलंदाजी. आणखीन एक मोठा फटका. हा देखील बॉल सीमारेषा पलीकडे. आणखीन एक मोठा षटकार. रन झाले 42 आणि आता रन करायचे सामना जिंकण्यासाठी 9. सात बॉल आणि 9 रन. कंपल्सरी टार्गेट चेस हा नियम आहे. पहिला सामना खूप चांगला रंगलाय. चांगली फलंदाजी केली आहे अजय याने. एक चौकार 2 षटकार त्याने मारलेत महत्वाच्या क्षणाला. आणि आता रन करायचे आहेत 9. बॉल शिल्लक आहेत 7 बॉल 9 रन. कंपल्सरी टार्गेट चेस.
शेवटचा बॉल या ओव्हरचा. जीवन च्या समोर आहे फलंदाज अजय. 7 बॉल 9 रन. शेवटच्या बॉलवर सिंगल मिळेल. बॅटची कडा घेतली, 1 रन ऍड होईल आणि आता 6 बॉल मध्ये कोपरी टीमला रन करायचे आहेत 8 सामना जिंकण्यासाठी. कंपल्सरी टार्गेट चेस 6 बॉल 8 रन. टॉस इथे केला जाईल नेक्स्ट मॅचचा. मोरे काका यांचे शुभ असते. टॉस होईल नेक्स्ट मॅचचा. तळवली वर्सेस शहाबाज या दोन टीमच्या दरम्यान 5 ओव्हरची मॅच. माजिद बलोच यांचे इथे आगमन झाले. धनजी मंजी ट्रान्सपोर्ट चे मालक. धनजी मंजी ट्रान्सपोर्टचे मालक माजिद बलोच. सहा बॉल मध्ये 8 रन. कंपल्सरी टार्गेट चेस. नेक्स्ट मॅचचा होईल टॉस. मोरे काका यांच्या शुभ असते. थांब त्याला चष्मा लाव द्या. लाव दादा आता घे. टॉस झालाय आणि ते तळवली टीमने हेड कॉल केला. हेड आलाय. बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला शुभेच्छा. फिल्डिंग करण्याचा निर्णय तळवली टीम याने घेतलेला आहे. प्रकाश सरप यांनी हा निर्णय लगेच सांगितला कॅप्टनला की फिल्डिंग आपण करायची नेक्स्ट मॅच मध्ये. तर बॉल टाकायच्या अगोदर 12th मॅन कॉमेंट्री बॉक्स मध्ये द्यायचा. दोन्ही टीम लक्षात घ्या कारण लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे या मॅचचं. 6 बॉल मध्ये 8 रन सुनील आलाय लास्ट ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी. 6 बॉल आणि 8 रन. पहिला बॉल बॅटची कडा घेऊन जातोय विकेट किपरच्या मागे. 1 रन. पाच बॉल मध्ये 7 रन. हे समीकरण या मॅच मध्ये कंपल्सरी टार्गेट चेस. स्लोअर वन होता. शॉर्ट बाउन्सरचा वापर आणि हा जास्त खाली राहिलाय. जातो विकेट किपर कडे आणि आता समीकरण बदललंय. 4 बॉल मध्ये रन करायचे 7. कंपल्सरी चेस. 4 बॉल 7 रन. अजय का स्ट्राईकला. साईल आहे स्ट्राईकला. शॉर्ट बॉल आणि इथे हा येतोय षटकार. आता फक्त 1 रनची आवश्यकता आहे. 3 बॉल आणि 1 रन. कंपल्सरी चेस नियम आहे. फक्त 1 रनची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. स्कोर लेवल. नेक्स्ट मॅच तळवली टीमने क्षेत्ररक्षण घेतलं. लगेचच तुम्हाला क्षेत्ररक्षण सजवायचंय. फिल्डिंग लावायची आहे. 5 ओव्हरची मॅच असेल. 1 रनची आवश्यकता आणि हा सामना इथे जिंकलाय टीम ओमसाई कोपरीने. अभिनंदन ओमसाई कोपरी. हॅडलक टीम स्मायरा कोपरखेळने. तर पहिला सामना इथे संपला. पहिला सामना इथे जिंकलाय ओमसाई कोपरी या टीमने स्मायरा कोपरखेळनेला पराभूत करत असताना. नेक्स्ट मॅच टीम गावदेवी तळवलीने टॉस जिंकलाय. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. चला क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्या टीम गावदेवी तळवली. आणि जसं सामन्याला सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण आवाज ऐकूया सुहास गायकवाड यांचा. धन्यवाद.